एव्हरीवन, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे साडी कशी नेसावी। साडी ही प्रत्येक स्त्रीला सुंदर दिसते आणि जर तुम्हाला साडी नेसायला जमली तर ती आणखीनच छान दिसू शकते। त्याच्यामुळे आज मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने साडी नेसावी आणि अशा पद्धतीने तुम्ही साडी नेसाल तर तुमचा शेप देखील खूप सुंदर दिसेल। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। माझी साडी आणि मी पेटीकोट ऑलरेडी वेअर केलेला आहे आणि ज्याची जी गाठ आहे ती तुम्हाला डाव्या किंवा उजव्या साईडला बांधायची आहे। तुम्ही जर ते सेंटरला बांधलं तर प्लेन सरफेस दिसणार नाही। त्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने टकिंग करून घ्यायची आहे साडी तुमच्या हाईट नुसार। आणि जर तुम्ही हील्स घालणार असाल तर आधी हील्स घाला आणि मग साडी नेसा। त्याच्याने तुम्हाला अंदाज येईल की साडी तुम्हाला किती आतमध्ये टकिंग करायची आहे। आता आपण पदर करून घेऊयात। नॉर्मली बायका आतमध्ये पदर तयार करतात पण आम्ही बाहेरच्या साइडने पदर करणार आहोत। तर तुम्हाला जितका पण काठ हवाय तितका तुम्ही घ्या। बाहेरच्या प्लेटपेक्षा आतल्या प्लेट छोट्या साईजच्या घ्या। त्याने काय होतं की कडक साडी असेल तर आतल्या प्लेट्स बाहेर दिसू लागतात जेव्हा आपण पिन लावतो तेव्हा। त्याच्यामुळे ही आयडिया एक बेस्ट आहे। तर त्यानंतर एंडलाही तुम्ही एक छान अशी पिन लावून घेऊ शकता। जर तुम्हाला त्या प्लेट्स ह्या व्यवस्थित ठेवायच्या असतील तर तुम्ही एंडला तिथे पिन लावू शकता। आता आपल्या ज्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित राहतील कारण आपण एंडला अशा प्रकारे पिन लावलेली आहे। आता ज्या आतल्या प्लेट्स आहेत त्यांना व्यवस्थित सेट करायचं। प्लेट्स या व्यवस्थित अरेंज करायच्या। आता समोर शोल्डरवरही छान सेट करून आपण घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छान अशा व्यवस्थित प्लेट्स आपल्याला सेट करायच्या आहेत। आणि ह्या प्लेट्स आपण व्यवस्थित केल्यानंतर आपण शोल्डरवरही छान असा पदर घेऊन त्या प्लेट्स सेट करू। त्यानंतर आपल्याला शोल्डरवर पिन लावून घ्यायची आहे जेणेकरून आपला पदर हा छान असा कंप्लीट होईल। इथे जी आपण पिन लावली होती ती बॅक साईडची ही आपण नंतर काढून घेऊयात। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा व्यवस्थित पदर हा करायचा आहे। नंतर आपल्याला छान असा मोठा काठ हा खालच्या साईडने काढून घ्यायचा आहे आणि तिथेही आपल्याला एक छान अशी पिन लावून सिक्युअर करायचा आहे जेणेकरून आपला खालचा जो साडीचा भाग आहे तो व्यवस्थित दिसेल। आता आपण उजव्या साईडने निऱ्या बनवायला सुरुवात केली आहे। तुम्हाला जे कम्फर्ट असेल त्या साईडने निऱ्या बनवू शकता। तर अशा पद्धतीने व्यवस्थित निऱ्या बनवायच्या आहेत। त्याच्यानंतर अशा छानपैकी निऱ्या आपण सेट करून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता या खालच्या साईडनेही निऱ्या ज्या आहेत त्या ॲटोमॅटिकली पडलेल्या आहेत आणि तो शेप ही खूप सुंदर दिसत आहे। तर निऱ्या एकदम प्रॉपरली सेट करायच्या। अशा पद्धतीने एक एक निरी पकडायची आहे आणि तिथे तुम्हाला पिन लावायची आहे। आणि त्यानंतर सर्व ज्या निऱ्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थित खालच्या साईडने ही सेट करून घ्यायच्या आणि व्यवस्थित अशा दिसायला हव्यात अशा प्रकारे तुम्ही एक एक निरी घेऊन सेट करायच्या आहेत। जर निऱ्यांना पिन लावली तर तुमच्या निऱ्या या प्रॉपरली जागेवर राहतील। त्यानंतर साडीला थोड्या गुड्या पडतात त्याही तुम्ही व्यवस्थित खोचून घ्या। त्यानंतर आपण असं व्यवस्थित टकिंग करायचं आहे। आता थोडं खालच्या ज्या निऱ्या आहेत तुम्हाला त्या सेट करायच्या आहेत तर त्या व्यवस्थित तुम्ही सेट करून घ्या। तर आम्ही हे हाताने सेट करत आहोत। ज्यांना अगदी परफेक्ट हवं आहे ते आयनिंग आणि प्रेस ही करू शकता। तर निऱ्यांचा हा पार्ट आपला व्यवस्थित कंप्लीट झालेला आहे। आता तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपरली समोरच्या प्लेट्स आलेल्या आहेत। इथे जी आपण पिन लावली होती ती पण आपण व्यवस्थित सेट करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला पदर हा व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशा आपल्या पदराच्या आणि निऱ्यांच्या प्लेट्स ह्या तयार झालेल्या आहेत आणि सुंदर अशी साडी आपली नेसून झालेली आहे।
तर बॅक साईडनेही तुम्ही तुमचे जे प्लेट्स आहेत तशा प्रकारे तुम्ही साडी ही व्यवस्थित करून घ्यायची आहे. त्यानंतर लास्टला मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. आता तुम्ही बघू शकता पदराच्या सर्व प्लेट्स ह्या आपण एकत्र करत आहोत. अशा व्यवस्थित सर्व प्लेट्स ह्या एक एक करून हातात घ्यायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला तिथे जी आपण पिन लावली होती ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर अशा त्या फोल्ड करून वरच्या साईडला न्यायच्या आहेत आणि छान अशा आपल्या प्लेट्स या तयार झाल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर ती पिन जी आपण लावली होती ती आपल्याला काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही छान अशी साडी ही आपली नेसून झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही सिंपल आणि साध्या पद्धतीने साडी ही वेअर करू शकता. तर अशा पद्धतीने जर तुम्ही साडी घालाल तर तुमचा शेप खूप सुंदर दिसेल आणि साडीमध्ये तुम्ही आणखीनच सुंदर दिसाल. तर मला असं वाटतं की हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच हेल्पफुल ठरला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू एव्हरीवन.